आपण आलेलो आहोत जय मल्हार या मालिकेच्या ऑन लोकेशनवर आणि थोडासा कॅमेरा तिथे पॅन केला तर साक्षात खंडोबा राया इथे आहेत माझ्याबरोबर. ते आता आपल्याला सगळी माहिती देणार आहेत. त्यांचं मेकअप कशा पद्धतीने होतो आणि ते शॉर्टसाठी कशा प्रकारे रेडी होतात. नमस्कार. जय मल्हार. जय मल्हार. तुमची तयारी चालू आहे, तर या तयारीबद्दल तुम्ही सांगा. तयारी आमची जी सुरुवात होते ती म्हणजे खंडेरायांच्या आशीर्वादानेच. जसं मी प्रत्येक वेळी सांगतो की जेव्हा मी खंडेरायांची वेशभूषा परिधान करतो, जेव्हा माझा मेकअपला मी सुरुवात करतो, तेव्हा पहिली गोष्ट कुठली करत असेल तर ते म्हणजे आमचा छोटासा देव्हार आहे. या देव्हारामध्ये स्वतः खंडेराय इथे विराजमान झालेले आहेत. हा स्वतः तुम्ही केलेला आहे? नाही, हे मला भेट दिलेली आहे. आणि या इथे देव्हाऱ्यामध्ये जे जे काही आहे ते तुम्हाला छोटे छोटे फोटोज दिसतात ते स्वतःहून या इथे आलेले आहेत. स्वतः स्वामी समर्थसुद्धा या इथे, स्वामी समर्थांना सुद्धा खंडेरायांचा अवतार मानला गेलेला आहे. आणि या इथे तुम्हाला जी छोटीशी डबी दिसते ज्याच्यामध्ये भंडारा आहे, जो जेजुरीहून आणलेला आहे. हा जेजुरीचा भंडारा आहे. त्या तिकडे हिना अत्तर सुद्धा आहे, जे गुरुदेव दत्तात्रयांना अतिशय प्रिय आहे असं. त्यामुळे या इथे ह्या आमच्या छोट्याशा मेकअप रूममध्ये एक दैवी वास आहे असं मी अगदी मानतो. आणि म्हणूनच कदाचित त्यांच्या आशीर्वादाने जय मल्हार ही प्रत्येकाच्या मनामनात अगदी घर करून बसलेली मालिका आहे. जेव्हा मेकअपला सुरुवात करतो तेव्हा तो जेजुरीचा भंडारा कपाळी लावला जातो आणि छोटासा येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला जातो आणि मगच माझ्या मेकअपला सुरुवात होते. जसं आपण कोणत्याही कार्याला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा गणपती बाप्पांचं नाव घेतो किंवा एखाद्या देवाचं नाव घेतो, तसं तुम्ही इथे आज खंडोबारायांचं नाव बरोबर किंवा बरोबर अगदी म्हटलेलं आहे की बाप्पांचं म्हणजे गणपतीचं नाव घेतलंच जातं कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला. तसंच हे जे कार्य आहे हे कार्य म्हणजे खंडेरायांचं चरित्र संपूर्ण महाराष्ट्रातच कशाला, संपूर्ण भारतात, अख्ख्या विश्वात सगळ्या लोकांना कळावं, त्यांच्यापर्यंत पोचावं म्हणून आमची ही सगळी धडपड चालू आहे. आणि तेव्हा त्या गोष्टीसाठी आशीर्वाद तर हवाच खंडेरायांचा. आणि तो आशीर्वाद जो सुरुवातीचा आमचा दिवसाचा घेतला जातो तो ते म्हणजे हा भंडारा लावून. आणि तो जो जयघोष होतो येळकोट येळकोट जय मल्हार, त्याच्यानंतर मग जी काय खरी सुरुवात होते तीही. जय मल्हार. मी तुमचा लाडका खंडेराय, म्हणजेच खंडोबा, म्हणजेच देवदत्त नागे. प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.